मंगल प्रभात लोढाची यांनी पत्र दिलंय की जैन देरासरना गॅस सिलेंडर आपण ताबडतोबीने द्यावे. तर मुख्यमंत्री असं म्हणताय की कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत हे विसरले, ते समाजाचे मंत्री नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणताय अफवावर विश्वास ठेवू नका, पेट्रोल ग्रामीण भाग शहरामध्ये परिस्थिती त्याच्या वृद्धीत दिसते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे गॅसची कमतरता नाही आहे, डिझेल पेट्रोलची कमतरता नाही आहे, कोणी रांगा लावू नका, आपल्याकडे सगळं मुबलक प्रमाणात आहे. पण ह्या सरकारचेच मंत्री मंगल प्रभात लोढाची यांनी पत्र दिलंय की जैन देरासरना गॅस सिलेंडर आपण ताबडतोबीने द्यावे. तर मुख्यमंत्री असं म्हणताय की कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत हे विसरले की ते समाजाचे मंत्री नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत. याचा अर्थ अफवा ते पसरवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि नुसतं एका समाजाचं प्रतिनिधित्व मंत्री करत असतील तर जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही, मी कुठलंही असं काम करणार नाही की जे फक्त विशिष्ट लोकांनाच लागू होईल, त्यामुळे शपथेचा देखील भंग केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचा खरं म्हणजे राजीनामा केला. श्रीराम नवमी तर विसर पडलेलं दिसते त्यांना. या श्रीराम नवमी सारखं विसर पडलेलं रामाच्या नावावर. माझं साधं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा मंत्री हा त्याने प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला आवाहन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनालाच त्यांचे मंत्री जे काही तडा देत आहेत, मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. सर, 2 दिवसापूर्वी एक पार्टी मुंबईत झाली, मोहित कंबोज यांनी पार्टी आयोजित केलेली. त्या ठिकाणी आदित्य ठाकरे उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा करतात. त्यांना विचार पण तुम्ही कसं याकडे पाहता? कारण मोहित कंबोज आणि शिवसेना असा एक मोठा संघर्ष भेटायचं नाही भेटायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे हा काय राजकीय प्रश्न नाहीये. राजकीय प्रश्नावरती मी उत्तर देऊ शकतो, वैयक्तिक प्रश्नावरती मी उत्तर देऊ शकत नाही. आज बैठक जबाबदाऱ्यांचं वाटप केले असं कळते आणि शिवसेनेची नैसर्गिकरित्या ज्या काही बैठका चालतात, ज्या रुटीन मध्ये बैठका चालतात त्याच्यातलीच बैठक होती. अशा प्रकारच्या बैठका सतत सेनाबामध्ये होत असतात.